समजा पृथ्वी तिच्या नेहमीच्या स्पीडपेक्षा हळूहळू स्लो फिरायला लागली तर? पण ही फक्त जरतरची गोष्ट नाहीये. या एका धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा स्पीड कमी झालाय. पण हे धरण म्हणजे एक टाइम बॉम्ब सुद्धा आहे. एका धरणामुळे पृथ्वीचं रोटेशन कसं स्लो होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे जर कधी हे धरण फुटलं तर? यांगत्से नदी पर बनी ये बांध परियोजना इतनी बड़ी है कि नासा के मुताबिक इसने पृथ्वी के अपनी धुरी पर घूमने की रफ्तार भी मामूली सी सुस्त कर दी है. Can a man-made structure change the way Earth spins? Well, China's colossal Three Gorges Dam might have done just that. तर हा आहे चायनाचा थ्री गॉर्जेस डॅम, ज्याने पृथ्वीचं रोटेशन स्लो केलंय. हा डॅम बनवण्यासाठी इतकं कॉन्क्रीट वापरलं गेलंय की जर ते कॉन्क्रीट मुंबई सारख्या शहरात पसरवलं तर पूर्ण शहरात कॉन्क्रीटची 2 फूट लेअर तयार होईल आणि तेवढंच कॉन्क्रीट उरेल. पण हा इतका मोठा डॅम बांधायची गरज का पडली? तर त्याची गोष्ट सुरू होते आशियातील सर्वात लांब नदी म्हणजे चीनमधील यांगत्से नदीपासून. हजारो वर्ष या नदीने चीनला सुपीक जमीन, पाणी दिलं आणि समृद्धी दिली. पण दुसऱ्या बाजूला ही नदी चीनसाठी तेवढीच खतरनाक सुद्धा ठरत होती. 1911 मध्ये या नदीला प्रचंड पूर आला, ज्यात जवळजवळ 2 लाख लोक मृत्युमुखी पडले. पण 20 वर्षांनंतर यापेक्षा 50 पट जास्त जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा पूर या नदीला आला, ज्यात जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला. नुकसान एवढं झालं होतं की ते मोजता सुद्धा येत नव्हतं. काही वर्षांनी अशा प्रकारे पूर या नदीला येतच राहिला. 1919 मध्येच या नदीवर धरण बांधून या नदीला नियंत्रणात आणण्याचा विचार केला गेला होता. पण तेव्हा तशी टेक्नॉलॉजी नव्हती, पैसा नव्हता की या नदीवर धरण बांधलं जाऊ शकेल. त्यामुळे ही एक फक्त आयडियाच राहिली. मग पुढे 1970 ते 80च्या दशकात चीनने आपली अर्थव्यवस्था मजबूत करायला सुरुवात केली आणि तेव्हा सरकारने या धरणाचा विचार पुन्हा केला. एक असं धरण बांधायचं जे पूर थांबवेल आणि ज्यातून वीज सुद्धा तयार केली जाऊ शकेल. 1994 मध्ये चीनने थ्री गॉर्जेस डॅम बांधायला सुरुवात केली. रोज जवळपास 40,000 मजूर काम करत होते. 17 वर्ष सतत काम चाललं आणि अखेर 2011 मध्ये हे जगातील सर्वात मोठं धरण बांधून पूर्ण झालं. चीनचा थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठं हायड्रॉलिक पॉवर स्टेशन आहे. जर ते पूर्ण क्षमतेने वापरलं गेलं तर ते एका दिवसात 5.4 कोटी किलोवॅट वीज तासाला तयार करू शकतं. त्याचा नुसता पाण्याचा जलाशय 40 अब्ज क्युबिक मीटर्स आहे, ज्यात जवळपास 39,30,000 करोड लिटर पाण्याचा साठा आहे. आता हे एवढं प्रचंड पाणी एका जागी साठवलं की काय होतं? पृथ्वीच्या मासचं म्हणजे वजनाचं वितरण बदलतं, म्हणजे जास्त वजन एकाच ठिकाणी येतं. यामुळे नासाच्या सायंटिस्टने सांगितलंय की या डॅममुळे पृथ्वीचं रोटेशन 0.06 मायक्रोसेकंदनी स्लो झालंय. आता मायक्रोसेकंद म्हणजे खूपच कमी वेळ आहे, पण हा बदल मोजता येतोय हे महत्वाचं आहे. हे एवढं प्रचंड वजन एका जागी आलं म्हणून पृथ्वीचं फिरणं स्लो झालंय. आता विचार करा, जर इतका भव्य डॅम फुटला तर? 1975 मध्ये चीन मधले 2 छोटे धरणं फुटले होते, तेव्हा 2,40,000 लोकांचा मृत्यू झाला होता. थ्री गॉर्जेस डॅम त्याच्यापेक्षा अनेक पट मोठा आहे. म्हणूनच काही शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ या डॅमला टाइम बॉम्ब म्हणतात. हा डॅम फुटला तर ती इतिहासातील सर्वात भीषण घटना ठरेल. काही मिनिटातच नदीच्या जवळील शहरं आणि गावं पूर्णपणे नष्ट होतील. 3 ते 4 कोटी लोक बेघर होतील. म्हणजे जवळजवळ एखाद्या छोट्या देशाची लोकसंख्याच नष्ट होईल. नुकसान किती होईल याचा तर अंदाजा सुद्धा कोणी लावू शकत नाही. यांगत्से नदी चीनची आर्थिक लाईफलाईन मानली जाते, त्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था सुद्धा ढासळू शकते. काही तज्ज्ञ तर म्हणतात की अशी घटना जागतिक मंदीला सुरुवात करू शकते. पण नशिबाने या फक्त जरतरच्या गोष्टी आहेत. जगातील सर्वात मोठ्या धरणाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजा लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.